जय सद्गुरू मंडळी, मी रंजना तुमचं मनापासून स्वागत करते. तर मंडळी, आज मी मस्त ज्वारीच्या भाकरी संग तांदूळच्या ही रानभाजी आहे आणि ती आज मी इथे मस्त अशी बनवलेली आहे. औषधी आहे आणि पौष्टिकसुद्धा आहे. तर ही भाजी पावसाळ्यात भरपूर प्रमाणात मिळते. आणि आता ही भाजी कशी खुडायची, तर ह्या भाजीला अळई असते, कीड असते. तर ही भाजी खुडताना नेहमी हे लक्षात ठेवायचं आहे की ही भाजीला या पद्धतीने असे पानं असले तर ते पानं आपल्याला काढून फेकून द्यायचे आहेत. आणि ही भाजी स्वच्छ अशी धुवायची आहे, कारण हे असे पानं असल्यामुळे जुलाब होतात, म्हणून ही पानं आपल्याला काढून फेकून द्यायची आहेत. आणि आता ही भाजी स्वच्छ निवडून झालेली आहे. आता तुम्ही पाहू शकता इथे माती असल्यामुळे ही भाजी आपल्याला स्वच्छ अशी धुवून घ्यायची आहे. आता ही भाजी धुतल्यानंतर इथे मी गरम पाणी ठेवलेलं होतं. त्या गरम पाण्यात आपल्याला ही भाजी 1 मिनटं तरी अशी वाफवून घ्यायची आहे. आता इथे ही भाजी आपल्याला वाफवून थंड करून घ्यायची आहे. आता ही भाजी आपल्याला एका चाळणीमध्ये काढून घ्यायची आहे. आता ही भाजी आपण थंड करून घेऊया. थंड करून तोपर्यंत आपल्याला कांदा कापून घ्यायचा आहे. त्यानंतर इथे मी लाल मिरचीचं जाडं तिखट घेतलेलं आहे आणि काही लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. आता इथे आपल्याला तिखट आणि लसूण असे एकत्र इथे कुटून घ्यायचं आहे. आता या पद्धतीने कुटून झाल्यानंतर इथे कढईमध्ये मी तेल गरम केलेलं आहे आणि त्यामध्ये जिरं घातलेलं आहे. आता इथे मी 1 हिरवी मिरची घातलेली आहे. त्यानंतर इथे बारीक केलेला कांदा घातलेला आहे. आता कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर इथे मी ही लाल मिरचीचं तिखट आहे किंवा लसणाचं तिखट असंही आम्ही म्हणतो, लसणाची मिरची असंही म्हणतो, तर हे घालून आपल्याला चांगलं परतून घ्यायचं आहे. आता इथे चांगलं परतून घेतल्यानंतर थोडीशी हळद घालायची आहे. आता आपण चांगलं एकदा परतून घेऊया. आता इथे थोडंसं मीठ घालून घेणार आहे. मीठ तुम्ही नंतर घातलं तरी चालेल. आता इथे मीठ घालून घेतलेलं आहे. भाजी आपली थोडीच होणार आहे, म्हणून मी थोडंच मीठ घातलेलं आहे. आता इथे ही भाजी आपली गार झालेली आहे. ती मस्त मी अशी पाणी काढून घेतलेलं आहे, म्हणजे पिळून घेतलेली आहे. आता हे पाणी काढून घेतलेली भाजी आपली अशी मोकळी करून टाकायची आहे आणि मग आपल्याला चांगली परतून घ्यायची आहे. आता भाजी आपल्याला अशी चांगली परतून घ्यायची आहे. भाजी चांगली परतून घेतली का आता इथे आपल्याला थोडी 1-1.5 मिनटं झाकून ठेवायची आहे. गॅस झाकून ठेवला का गॅस एकदम आपल्याला स्लो ठेवायचा आहे. या भाजीला काहीच टाईम लागत नाही आणि ही भाजी खायला पण इतकी भारी लागते. जर तुम्ही ह्या अशा पद्धतीने बनवाल तर नक्की एक भाकर खाऊन जाल, इतकी टेस्टी लागते. खरं तर म्हणजे ही भाजी पौष्टिक आणि औषधीसुद्धा आहे. आता ही भाजी बघा 1 मिनटाकरता परत मी झाकण ठेवणार आहे. आपली इथे मस्त तांदूळची पौष्टिक अशी भाजी तयार झालेली आहे. चला तर मग भाकरीबरोबर लगेचच खायला घेऊया. भाजी कशी वाटली नक्की सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता मस्त इथे ज्वारीची भाकर बनवलेली आहे. मस्त कांदा पण आहे. आता ही भाजी आपण मस्त ज्वारीच्या भाकरीबरोबर खाणार आहोत. व्हिडिओवर नवीन कोणी असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया पुन्हा असेच मस्त पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मस्त